परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा, तुम्ही बोलत असले थांबरा, या बाजूला होणार बा, शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात. एक. दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत. त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं. मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं, कारण एका एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले. अरे कोण बोलतोय राव? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे. एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले. आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का. तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का. आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या, आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे.